हाय हॅलो वेलकम टू बॅक प्राजक्ता वर्ल्डमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स खूप छान खूप मस्त असणार आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी पण खूप छान खूप मस्त आणि खूप आनंदात आहे. सो आजचा व्लॉग हा छोटासा असणार आहे बिकॉज आज आहे अक्षराचा बड्डे की जो आम्ही घरातल्या घरामध्ये सेलिब्रेट करतो आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केली. आणि आज आमच्या घरात दोन पऱ्या आलेल्या आहेत ज्या खूप क्यूट सुंदर अशा आहेत. आणि ऑफकोर्स तुम्ही ब्लॉग बघाल तर तुम्ही अक्षराला आणि अंतराला दोघींनी खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर चला मी जास्त वेळ नाही घालवत बिकॉज घड्याळ बघू शकता फायनली 9:15 वाजलेले आहेत सगळं आवरता आणि येस आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सो इथे तुम्ही बघू शकतात मी या दोघींना मस्तपैकी असं परीचा ड्रेस घातला होता आणि मागे थोडंसंच डेकोरेशन केलं होतं कारण आम्हाला बड्डे खूप मोठा असा करायचा नव्हता, छोटा घरातल्या घरात केला. आणि ह्या दोघींना सुंदर असे परीचे फ्रॉक घातले होते आणि ह्या दोघी मस्त खेळत होत्या ह्यांच्या बाबांबरोबर. हे फ्रॉक मला खूप आवडले होते पण आणि हे या दोघींना पण म्हणजे ह्या दोघीं माऊचं तर आधीपासूनच चाललेलं आई मला परी बनायचं आहे परी बनायचं आहे. समोर मी ठरवलेलं की येस अक्षराच्या बड्डेला आपण ह्या दोघींना पण परी बनू. सो आजचा दिवस खरंच खूप छान होता. कशी 2 वर्ष गेली कळलंच नाही. आपलं बाळ हातात येतं तो दिवस आणि एक वर्षाने बाळ मोठं होतं तो दिवस खरंच खूप छान वाटतं. आई होणं यासारखं मोठं आणि आमच्या या दोन सौभाग्य नाही. फुगे खेळण्यात बिझी आहे. खरंच मी खूप मजा केली. तोंडात नाही घालायचं इकडे ते मला दे. बरोबर आज एकदम खुश होते. अक्षू तुझं मॅचिंग फुगा दाखव. सो इथे बघू शकतात अक्षरा आम्ही डेकोरेशनची म्हणजे मी कलर बलूनचा जो होता तो पिंक आणलेला कारण हे दोघींचे फ्रॉक पण पिंक कलरचे होते. मागच्या वर्षी ना काही कारणामुळे अक्षराचा फर्स्ट बर्थडे आम्ही नाही सेलिब्रेट करू शकलो. सो मी मागच्या वर्षीच प्लॅन केलं होतं की मी भलं खूप मोठा बर्थडे नाही केला, कोणाला नाही बोलवलं तरी मी घरातल्या घरात करील आणि या दोघींचा एक व्हिडिओ तर नक्की बनवून ठेवेल कारण ज्यावेळेस या मोठ्या होतील तसं मग जेव्हा बघतील तेव्हा त्यांना खूप छान वाटेल मेमरी ॲज अ मेमरी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बघायला. तसं इथं बघू शकतात ह्या दोघींचं एकमेकींशिवाय पटत पण नाही आणि काय म्हणतात ना तुझं माझं कर्मे पटेना आणि तुझ्या वाचन कर्मेना तसं असतं. जी गोष्ट दिदी घेते तीच गोष्ट चूला पण लागते. मग त्यामुळे त्यांच्या दोघींची सारखी भांडणं चालू असतात, सारखं रुसणं फुगणं असं मस्त सारखं आपलं काही ना काही चालूच असतं घरामध्ये. इथे बघू शकतात दीदी रुसली म्हणून मग ही पण रुसली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे मी एवढे सारे फोटोज काढले पण अक्षू एकाही फोटोमध्ये तिने छान अशी स्माइल दिली नाही, छान अशी पोज दिली नाही. काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही पण अक्षराला बिलकुल फोटो काढायला आवडत नाही. जसं आपण कॅमेरा ऑन करतो ना फोटो काढायला तशी ही नुसतं तोंड बनवते. एक सुद्धा फोटो असा छान सुंदर काढू देत नाही. आणि ते मी व्हिडिओ काढत होती तर मला म्हणते थांब आई मी येते बघायला आणि खुर्चीवरनं उठून आली. तिला म्हटलं अगं तू पण बस तुझा पण छान असा व्हिडिओ येईल. आणि इथं बघू शकतात माझ्या दोन पर्या ज्या खूप छान अशा दिसत होत्या. आणि हा दिवस म्हणजे बड्डेचा दिवस ह्या दोघींनी पण इतका एन्जॉय केला. परत आम्ही यांना दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये वगैरे फिरायला नेलं होतं. त्यावेळेस मी ब्लॉग नाही बनवला कारण मला शक्यच नव्हतं या दोघींना बघत ब्लॉग बनवणं. बट खऱ्या अर्थाने या दोघींचा अक्षराचा बड्डे सेलिब्रेट झाला आणि अक्षरासोबत अंतराचा पण कारण अंतराने पण तेवढाच एन्जॉय केला, तेवढीच मज्जा केली, मस्ती केली. तर नाही गेलो. इथं बघू शकतात ह्या दोघींचं औक्षण करायचं होतं म्हणून ह्या दोघींना इथं बसवलं होतं आणि त्यांच्या आजीने आम्ही त्यांना औक्षण वगैरे करून घेतलं मस्तपैकी. त्यांच्या आजीने त्या दोघींना पण छान असे व्हाईट कलरचे फ्रॉक आणले होते. मे बी ते तुम्हाला पुढे दिसतील कारण मी नंतर केक कटिंग करताना हे फ्रॉक काढले आणि ते घातले होते दुपारी कारण ह्यामध्ये त्यांना थोडं अनइझी पण होत होतं. मग सो मी विचार केला की चला नवीन गिफ्ट पण मिळालेलं आहे सो मग तेच फ्रॉक घालून त्याच्यावरच आम्ही केक कटिंग वगैरे केलं. बाकी दिवस तर आमचा एकदम छान गेला. अजून अक्षराला ॲज अ बर्थडे म्हणून असं काय अट्रॅक्शन वगैरे नाही आहे म्हणा पण तिला केक प्रचंड आवडला जो की तिनं कापायच्या आधीच अशी मस्तपैकी खायला वगैरे सुरुवात केली होती. आणि
दोघेच होते त्यामुळं काय आम्ही जास्त म्हणलं काय गोंधळ घालायचा तो घाला. पण खरंच दोघींनी मजा केली. दोघींनी काय आम्ही सगळ्यांनीच मजा केली. होते ना इथं त्यांची आजी त्यांना औक्षण करते. पण मी एक गोष्ट तुम्हाला म्हणजे मला एक गोष्ट जाणवली की मुली खरंच फार लवकर मोठ्या होतात. त्याच्यानंतर मी म्हणजे असं विचार करत होते. त्यानंतर मला रिअलाईज झालं की अरेच्या ऑक्टोबरमध्ये अंतरा 5 वर्षाची पूर्ण होती. म्हणजे खरंच एक तो दिवस होता छोटीशी अंतरा आणि एक 10 दिवस आहे की शाळेत जायला लागून पण वर्ष झालं. आता ज्युनियर KG ला गेली. म्हणजे फार मुली फार लवकर लवकर मोठ्या होतात. पण ठीक आहे चला, जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं असं आपण नेहमी म्हणतो. आणि माझ्या आयुष्यात ह्या देवाने 2 सुंदर पर्याय पाठवून खरंच म्हणजे मी ब्लेस्ड आहे की देवाने एवढ्या छान गोंडस पर्या मला दिल्या. कारण ह्यांच्यामुळे माझा दिवस कुठे उगवतो आणि कुठे मावळतो ना तेच मला कळत नाही. दिवसभर नुसतं आई आई आई. आणि अंतरा शाळेत गेली तर तेवढे एक 3-4 तास तरी थोडीशी मी फ्री असते. थोडीशी काय बऱ्यापैकी म्हणजे नसतेच, पण त्यातूनही थोडी फ्री असते जर अक्षरा उशिरा उठली तर. नाहीतर अंतराची 7 वाजता व्हॅन येते आणि बरोबर 7:15-7:30ला अक्षू उठून बसते. आणि मग तिला दिदी नसली की तिचं असं सैरभैर होते. जोपर्यंत अंतरा घरी येत नाही 1-1:30 वाजेपर्यंत तोपर्यंत कंटिन्यू तिच्याबरोबर खेळावं लागतं. असं या दोघींचं बॉन्डिंग आहे. म्हणजे राहत पण नाहीत एकमेकींशिवाय. आणि कोण एक इकडचं तिकडं गेलं की लगेच त्यांचं रडणं पडणं चालू होतं. आणि ते बघू शकता, ते बघा ह्या दोघींचे सुंदर असे हे फ्रॉक आहेत. दोघींनाही खूप छान दिसत होते. नंतर मी ह्या दोघींनाही ते फ्रॉक घातले. अक्षरा आजी अशी पूर्ण उघडून दाखवत होती. बट तिला ना ते डेकोरेशन, बलून आणि केक या 3च गोष्टींची तिचं जास्त असं अट्रॅक्शन होतं. बाकी त्या परीचा फ्रॉकमध्येही तिला इंटरेस्ट नव्हता. व्हाईट फ्रॉकमध्ये पण तिला इंटरेस्ट नव्हता. कपड्यांचं काही नाही. आणि ते बघू शकतात, हे बघा केक कट करायच्या आधीच आम्ही केक खाऊन घेतला होता या दोघींनी. मी पण काय नाही बोलले, कारण हेच दिवस असतात मज्जा मस्ती करायचे, याच मेमरीज असतात ज्यानंतर फक्त पुढे जाऊन आपण आठवतो. कारण एकदा मुलं मोठी झाली की नाही ती केक खाणार आहेत कापायच्या आधी किंवा न विचारता किंवा अशी हाताने घेऊन. सो मी ह्या दोघींना नाही ओरडत. मला खूप लोक बोलतात की असं नसतं तसं नसतं. आत्ता पण बघू शकतात अंतरा ते पॉ बालीचं वाजवत बसली. पण मुलांचं बालपण हे फक्त एकदाच येतं आणि मला असं वाटतं की ते त्यांनी सगळ्या परीने सगळीकडून एन्जॉय करायला पाहिजेत. यावर तुमचं काय मत आहे ते पण मला नक्की सांगा. शेवटी प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्यांचा सांभाळ करणारे प्रत्येक पालक हे आपापल्या दृष्टीने आपापल्या मुलांना परिपूर्ण बनवायचा प्रयत्न करतच असतात. सो ज्यांना कोणाला माझं म्हणणं पडतं त्यांनी नक्की सांगा. सो इथे बघू शकतात अशा प्रकारे आमचा बड्डे ऑलमोस्ट, आधी केक खाल्ला नंतर मग आम्ही कट केलेला आहे. इथे बघू शकतात नंतर आम्ही केक कटिंग केली. सो तुम्हाला हाचा व्लॉग कसा वाटला? आणि हो, अंतराला आणि अक्षराला दोघींना पण खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्या. आणि ते बघू शकतात अक्षयला तो बॉल तिचा एक आहे ऑरेंज कलरचा, तो इतका आवडतो ना की तिनं केक कट करताना पण तो नाही आहे. सो असा काही आमचा दिवस गेला. छोटंसं सेलिब्रेशन केलं की जे कायम लक्षात राहील. कारण माझ्या अक्षूचा तसा हा दुसरा बड्डे होता, पण ॲज आम्ही केला तो पहिलाच. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.